फक्त सुप्रीम कोर्टाने एक मत मांडलेलं आहे की ते करू शकतात। आता कायदेशीर त्याची बाजू आपण बघितली तर उपवर्गीकरणाचे जे अधिकार आहे ते फक्त केंद्राला आहे, ते राज्याला नाही आहे। परंतु या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने फक्त एक मत मांडलं की उपवर्गीकरण राज्य करू शकतात। तर जिथे म्हणजे या अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात जे काही सरकारे असतील त्यांनी त्याला एक त्यांचा हक्क मानून हे उपवर्गीकरण सुरू केलेलं आहे। त्याचनुसार महाराष्ट्रात देखील ती प्रोसिजर पूर्ण सुरू झालेली आहे। उपवर्गीकरण केल्यामुळे तसं बघितलं गेलं तर बौद्ध समाज हा संख्येने मोठा आहे। उपवर्गीकरण झाल्यास बौद्ध समाजाला जास्त जागा मिळणार आहे। उपवर्गीकरण झाल्यामुळे बौद्ध समाज जो आहे तो ह्या उपवर्गीकरणाला विरोध का करत आहे, तर त्याचं मागचं कारण एकच आहे, ही जी एकात्मता किंवा एकता जी आहे, जी SC ST OBCची आहे ती कुठेतरी भंग होणार आहे। आणि याचा फायदा जो आहे तो इतर जो मनुवादी समाज आहे त्याला त्याचा फायदा होणार आहे। तर आमचा जे महत्त्वाचा हेतू हाच आहे की हे उपवर्गीकरण जे आहे ते थांबायला पाहिजे। कायद्याने त्यात म्हणजे कोणतंही कंपल्शन असं केलेलं नाही आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं त्यावर बंधनं घातलेले नाही राज्यांवर की त्यांनी उपवर्गीकरण करावं। त्यांनी फक्त एक मत मांडलेलं आहे। आणि यात महत्त्वाचा अजून एक इश्यू आपणास सांगतो, यात क्रीमी लेअरची देखील त्यांनी एक शब्द म्हणजे वाक्य बोलून गेलेले आहे कोणी सुप्रीम कोर्टाने की यात क्रीमी लेअर देखील लागू होऊ शकतं, म्हणजे गरीब SC आणि श्रीमंत SC। तर मुळात जातीवाद जो असतो हा गरीब श्रीमंत बघून होत नाही, तर जातीवाद जो आहे तो जातीला बघून केला जातो। आपण JS हटन जे आहेत ज्यांनी 1936 मध्ये जाती ज्या आहेत म्हणजे अनुसूचित जाती ज्या म्हटल्या आहेत त्यांचा आधार जो दिलेला आहे, त्यांनी आधार पहिला जो दिलेला आहे की पहिला आधार असा आहे की कोण अनुसूचित जातीमध्ये येईल, तर पहिला आधार असा आहे की ज्यांना जे अस्पृश्य समजले जातात, तो पहिला आधार आहे। दुसरा आधार हा आहे की जे मांस मटण खातात, दुसरा आधार तो आहे। तिसरा आधार त्यात त्यांनी हा दिलेला आहे की ज्यांना म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास बंदी केलेली आहे, तो एक आधार दिलेला आहे। आणि चौथा आधार जो असा दिलेला आहे की ज्यांच्या घरी ब्राह्मण लोक हे पूजेला जात नाही। तर मुळात अनुसूचित जाती जमाती जाती जे आहेत, ज्या 59 जाती आहे या अस्पृश्य याच्यासाठीच गणल्या गेल्या आहे की त्यांच्या विरोधात जे आहे म्हणजे त्यांच्यासोबत एकच प्रकारची ॲट्रॉसिटी होते आणि ती ही ॲट्रॉसिटी आहे। उपवर्गीकरण झाल्यामुळे होणार काय आहे की ठराविक जातीचे जे लोक आहेत म्हणजे त्या आपल्या तुलनेने ते कमी असतील त्यांना कमी आरक्षण, तुलनेने जे जास्त असतील त्यांना जास्त आरक्षण। तर अशा परिस्थितीत होणार एकच आहे की दुभंगता जी आहे, जो जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। तर हा जो समाज आहे आंबेडकरी समाज, हा कोणत्याही एका विशिष्ट जाती किंवा धर्माचा मोर्चा नाही आहे। तर जितकेही 59 जाती आहेत त्यांनी घेऊन जाऊन हा मोर्चा करायचा आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि हा मोर्चा सक्सेस करून महाराष्ट्र शासनाला हे दाखवून द्या की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे। धन्यवाद।